मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाची वडी, पाक न चुकता एकदम खुसखुशीत अशी होणारी, कडक नाही चिवट नाही। चला तर मग बनवूया तिळगुळाची वडी। इथे मी पॉलिश केलेले तीळ घेतले आहेत, जे की शुभ्र पांढरे असतात। ते तुम्ही अनपॉलिश देखील घेऊ शकता। आणि त्याच सोबत मी गूळ घेतला आहे। 250 ग्राम मी पांढरे तीळ घेतले आहेत, त्याच्याच सोबत 250 ग्राम इतकाच गूळ घेतलेला आहे। सेम प्रमाण ठेवायचं, त्यामुळे वडी छान एकदम खुसखुशीत बनते आणि तुकडे होत नाहीत, कोरडी पडत नाही। आता तीळ इकडे छान आपण भाजून घ्यायचे आहेत। तीळ तडतड व्हायला लागले की काढून घ्यायचे, ते भाजले म्हणून समजायचे। आता आपल्याला वडी बनवायची आहे, तर एखाद्या ताटाला किंवा परातीला किंवा असं तुमचा किचनचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती तुम्ही थोडंसं तूप लावून घ्यायचं। तूप चांगलं पसरवून घ्यायचं, म्हणजे वडी आपली जेव्हा निघताना ना त्याच्या खाली चिकटणार नाही। आता मी इकडे गूळ घेतलेला आहे। गूळ आपल्याला चांगला वितळवून घ्यायचा आहे। त्यामध्ये 1 ते 2 चमचे इतके फक्त पाणी घालायचं, जास्त पाणी नाही घालायचं आणि याला पटकट हलवायला पण नाही जायचं। थोडासा गूळ वितळला की मग आपल्याला एखाद्या चमच्याच्या साहाय्याने याला सगळे असं मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे याच्यात काही खडे वगैरे असतील ना ते असे फोडून घ्यायचे, मोठे मोठे खडे असतील ते। तर गूळ चांगला वितळला, चांगली उकळी निघाली की असे बुडबुडे यायला चालू होतात। आणि आपल्याला पूर्ण कडक पाक नाही करायचा, कारण आपल्याला खुसखुशीत असे चिक्की बनवून घ्यायची आहे। एकदम असं पाण्यात टाकून बघितलं ना त्याची अशी गोळी झाली पाहिजे। एवढी गोळी झाली ना तर तुमचा खुसखुशीत चिक्कीसाठीचा पाक तयार होतो। आता याच्यामध्ये मी थोडासा खाण्याचा सोडा टाकते आणि 1 चमचा तूप टाकून घेते। खाण्याचा सोडा टाकला ना गुळाच्या पाकाचा कलर पूर्णपणे बदलून जातो। तुम्ही बघू शकत असाल की पूर्ण कलर याचा चेंज झालेला आहे। आता गॅस बंद केल्यानंतर मी याच्यामध्ये खाण्याचा सोडा आणि तूप टाकला होता आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला तीळ टाकून घ्यायचे। तीळ त्या पाकामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे, लगेच ॲब्झॉर्ब होतात आणि ही प्रोसेस आहे ना थोडी पटकन करायची। आणि असं छान मिक्स करून झालं ना, आपण जे तूप लावून ठेवलेलं होतं ना त्याच्यावरती आपल्याला पसरवून घ्यायचंय। आता हे गरम असतं, हाताला चटके बसतात, तर लगेच याला हात नाही लावायला जायचा। थोडंसं लाटण्याच्या साहाय्याने ना थोडंसं मागे पुढे करून घ्यायचं, असं पसरवून घ्यायचं, किंवा तुम्ही हाताला एक थोडं पाणी लावून सुद्धा याला पसरवून घेऊ शकता। त्यापेक्षा लाटणं घ्यायचं आणि लाटण्यानं ना चपाती लाटतो ना तशी आपण याला पसरवून घ्यायचंय। आणि गरम आहे ना तोपर्यंतच याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला जसे काप करायचे आहेत ना त्यानुसार तुम्ही काप करून घ्यायचे, म्हणजे जेव्हा तुम्ही काढणार आहात ना तर ते खाली काही चिटकत नाही, मोडणार नाही, एकदम अशी वडी प्रॉपर निघते। तर थंड झाल्यानंतर एखादं उलातनं वगैरे घेऊन ना असं खाली टाकायचंय, किंवा सुरीच्या साहाय्याने देखील तुम्ही असं काढू शकता। एकदम झटपट निघून जातं, कारण खाली आपण तूप लावलेलं होतं त्यामुळे खाली चिटकत नाही। झटपट अशी मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाची वडी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की